आयला आता मनामध्ये प्रश्न यायला लागलेत. या सरकारनं राम मंदिर एवढ्या लगबगीनं का म्हणून बांधलं? हे काय पुढे जाऊन यांना लुटायचंच होतं. तू रे रामाच्या मंदिरात, अरे कुठल्या तोंडानं जय श्रीराम म्हणतं रे? कुठल्या तोंडानं? हा, कुठं गेला आचार्य तुषार भोसले, नवनाथ बन, नवनीत राणा? हा, ही चोरी जर एखाद्या मुसलमानाने केली असती ना, अरे तुम्ही असं पड काय धंद हे का तुमचं? अच्छे दिन. आणि असं बी आपल्या पोपोनं सांगितलेलं होतं, आपल्या म्हणण्यापेक्षा तुमच्या. आमचा पंतप्रधान आहे, पोपो अंधभक्तांचा आहे. आणि त्यांनी सांगितलं होतं, भाई हम तो फकीर आदमी है, झोला लेके निकल पडेंगे. आता ती जुळी कशासाठी घेऊन चाललो होतं? तर हे राम मंदिरातला पैसा भरायचा असेल कदाचित. चोर जर नाही ना सापडला तर समजून जायचं यांनी पैसे गप घेऊन गिळून टाकलं. हे सगळं झोल आहे. ओके, आता मला अंधभक्तांनो डोळं उघडा. तुम्हाला काय उघडणार आहे? तुमचं पहिलंच गेलेलं आहे. तुम्ही 2014च्या नंतर जन्माला आलेले आहे. आणि असं पण खूप जणांना वाटत होतं की 2014 नंतरच खरं स्वातंत्र्य मिळालंय. मग 2014 नंतर जर खरं स्वातंत्र्य मिळालं असेल आणि हिंदू अस्तित्वात जर आला असेल, मग तुमचं आई बाप तुमच्या जन्माच्या आधी ती नक्कीच मुसलमान असतील. मला एवढंच म्हणायचंय. कारण हिंदू धर्म कधीच खतऱ्यात नव्हता किंवा हिंदू धर्माला कधीही खतरा नव्हता. फक्त त्या अंधभक्तांना असं वाटायला लागलंय की हिंदू धर्म खतऱ्यात आहे. अर्थू अंधभक्तांनो सुधरा बे.